हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थान रामकृष्ण हरी. आणि सॉरी की ब्लॉगमध्ये खूप गॅप होतात, पण काय करणार, आता गणपतीची तयारी चालू. इथे ऑलमोस्ट किचन डन झालेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की माझं किचन क्लिनिंग चालू आहे, पण ऑलमोस्ट डन आहे. थोडाफार आहे मेकओव्हर, मी तुम्हाला नंतर दाखवेन. इथे हॉल पण बऱ्यापैकी रिकामा झालेला आहे. सो आता आपण बघूयात. मिशोचं एक पार्सल आलेलं आहे, सोफा कवर आलेला आहे. साईड बाय ऑर्डर पण चालू आहेत माझ्या मिशोवरती, कारण मला गणपतीसाठी थोडंसं घरामध्ये चेंजेस करायला आवडतात. तर बघूयात. हा आलेला आहे सोफा कवर. ऑलरेडी माझा एक सोफा कवर आहे खाली ब्ल्यू कलरचा, तो पण मिशोवरचाच आणि खूप सुंदर आहे. तो क्वालिटी छान आहे, सगळं काही छान आहे. पण आता काय झालं आहे, त्या टाईपचा मागवला तर तो लेंथला पण कमी येतो आहे आणि हाईटलाही कमी यायला चालू झाला आहे. हा अशा प्रकारचा सोफ्याचा कवर होता, तो परफेक्ट बसत होता. पण आता आजकाल त्यांनी लेंथ कमी केल्यामुळे मला मी 2 वेळा मागवला आणि 2 वेळा रिटर्न केला आहे आणि हा आता तिसरा मागवलेला आहे. तर बघूयात आता याची साईज बरोबर होते की नाही ते. तर हे बघा, सेम याच्या बाबतीत पण झालेलं आहे की याची साईज कमी पडलेली आहे. सो मी तो पण रिटर्न केलेला आहे. इथे माझी तयारी चालू आहे. इथे मला एंट्रीला थोडंसं चेंजेस करायचे आहेत, त्याच्यासाठी इथे काम चालू आहे. इकडे गॅलरीमध्ये काम चालू आहे. तर सगळीकडे कामं चालू आहेत. माझी स्वतःची पण खूप कामं चालू आहेत, त्याच्यामुळे कंटिन्यू ब्लॉग पडत नाही आहे. इथे बघा, घरात पूर्ण परत पसारा झालेला आहे, जो मगाशी क्लीन होता. तर परत हे असं चालूच आहे सारखं, काही ना काही. इथे नंतर थोड्या वेळाने गॅलरी वगैरे पण धुवून घ्यायची आहे. तर हे असं पद्धतीने माझं गॅलरीचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला लास्ट टाईम दाखवले होते की मी फ्रीजचे डबे मागवले होते. ते मी इथे ड्रेसिंग टेबलमध्ये सेट करण्यासाठी मागवले होते. मी तुम्हाला बोलले होते लास्ट टाईम की मी हे डबे का मागवले आहेत ते मी तुम्हाला सांगेन. कारण म्हणजे ड्रेसिंग टेबल हा ॲडजस्टेबल आहे, जिथे स्पेस कमी आहे, त्याच्यामुळे मला असे डबे यूज करावे लागतात की जेणेकरून दोन्ही साईडला बसतील. कारण ही एक मोकळी जागा होती जी मी युटिलाइज केली आहे, ज्याच्यामध्ये एक पाईप आहे आणि त्याच्या साईड बाय माझ्या कप्पे बनवले गेलेले आहेत. कारण माझं 8th फ्लोअर आहे, सो मी ती पाईप काढू शकत नाही, कारण तिथून पाणी ड्रेन होतं. सो मला ते ठेवूनच ते जागा युटिलाइज करायची होते, तर मी तसाही युटिलाइज केले होते. इथे मी गिव अँड टेक करायला खूप सारे कानातले काढलेले आहेत की जे मी देऊन टाकणार आहे. हे बघा, हे तर यूज पण केलेलं नाही आहे, जसं तसं आहे. विथ रॅप विथ पॅकेट ते येतं तसं आहे. हे मी सगळे कानातले आता देऊन टाकणार आहेत, कारण यूज होत नाहीत. हे पण मी वापरलं नाही एकदा पण, ना ते यूज होतं ना ते घातलं जातं. तर कोणीतरी घालेल म्हणून मी ते सेट काढून ठेवलेलं आहे. मी माझं विचारेन कामवाल्या आंटींना किंवा मी बाहेर कोणाला तरी देऊन देईन. आणि इथे जे समोर दिसतात ते पण फ्रीजचेच बॉक्स आहेत, जे मी साणीसाचे त्याच्यामध्ये सॉरी रबर बँड वगैरे ठेवलेले आहेत. सो इकडे हे बघा, मी असं सेट केलेलं आहे. ते बरं पडतं. एक डब्बा बाहेर काढला की खूप साऱ्या वस्तू मिळून जातात, नाही तर मग काय होतं, खूप पसारा होऊन जातो. सो मी ते सगळं आता चेंज केलेलं आहे. इकडे मी कानातल्याचा हा डब्बा बनवून ठेवलेला आहे, कारण मग खूप मेसी होतं. आणि हे एवढे कानातले त्या ब्लॅक डब्यामध्ये, या डब्यामध्ये आणि इकडे जे दिसत आहेत हे एवढे कानातले मी देऊनसुद्धा माझ्याकडे एवढे कानातले बाकी आहेत. काय माहिती यार, एवढी शॉपिंग मी का करत असेल, देव जाणे. तर इथे मी द्यायला काढलेले. इकडे माझं रूम क्लिनिंग चालू आहे. लास्ट टाईम तुम्ही किचन क्लिनिंग बघितलं, नंतर हॉल क्लिनिंग बघितलं, आता माझं बेडरूम क्लिनिंग चालू. हॉल क्लिनिंग मी तुम्हाला फारसं दाखवलेलं नाही आहे, पण जे काही थोडंफार असेल ते इथे मी बघाशी तुम्हाला बोलले होते की मी गॅलरी क्लीन करून घेणार आहे. सो इथे गॅलरी क्लीन करून झाल्यानंतर सेट झाल्यावर तुम्हाला मी एकदा फायनल लुक दाखवेन की कशी दिसते गॅलरी. क्लायमेट बघा तर कशी दिसते गॅलरी, ते आपण बघूच. नंतर मी तुम्हाला दाखवेन फायनल लुक कसा आहे ते. इथे अशा पद्धतीने तयारी चालू आहे. काम काही संपत नाही आहे, थकवा काही जात नाही आहे, पण काम करणं काही सुटत नाही आहे. एखादी गोष्ट कमी करावी असं मनाला बुद्धीला कुठं वाटत नाही, त्याच्यामुळे खूप लोड येतं. पण ठीक आहे, चला, वर्षातून एकदा दोनदा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, तर करायलाच पाहिजेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब
सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत आणि मेकओव्हरसोबत. चला तर बाय बाय.